असांनी अशी संकल्पना मांडली की आपण असे वेगवेगळ्या ठिकाणी जातो, मग आपण एखादं पथक का करायला नको. त्या संस्कृतीबद्दलही बोलतं आणि त्याला एक ना असा एक रॉयल कलावंत याला बाज खूप छान आहे. पुण्यातल्या 4 शाळा आहेत की जिथे ढोल ताशा कल्चर हे ऍक्च्युली पुढे आलं. प्रत्येक वर्ष काही ना काहीतरी आम्ही शिकत गेलो, काही ना काहीतरी आम्हाला कळलं, काही ना काहीतरी आम्ही ग्रो होत गेलो. वादन करतानाच एक तुमच्यामध्ये मोटिवेशन घेऊनच तुम्ही आलेले असतात. द होल पॉइंट 3.5-3 तासाचं वादन करण्याचंच कारण असं आहे की तुमच्यामध्ये तो स्टॅमिना बिल्ड व्हावा. पुण्याचे नाव घेतले की डोक्यात येते पुण्यातले गणेशोत्सव. उंच मूर्त्या, भव्य मिरवणुका, उत्साही जनता आणि या सर्वांना आपल्या वादनाने एक करणारे ढोल ताशा पथक. मिरवणुकीत येणाऱ्या भाविकांना, गणरायाची मिरवणूक काढणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना आणि रस्त्यावरनं जाणाऱ्या जनसामान्य एका माळेत आणून उत्साह वाढवतात ते हे ढोल ताशा पथक. अशाच ढोल पथकांपैकी एक कलावंतांचं पथक अशी ख्याती असलेल्या कलावंत ढोल पथकाकडून जाणून घेऊया की ढोल पथक नेमके कसे एका सणाला एक उत्सव बनवतात. आपण सुरुवातीपासून सुरू करूया. कलावंत पथक हे सुरू कसं झालं, म्हणजे सिनेसृष्टीतल्या कलाकारांचं एक ढोल पथक असावं ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली आणि ती अस्तित्वात कशी आली? एक तर ही संकल्पना एक कारपूल नावाचा ग्रुप आहे. जो काही म्हणजे इंडस्ट्रीमधल्या आर्टिस्ट असतील, टेक्निशियन्स असतील, त्यांचा एक कारपोलिंगचा ग्रुप आहे. त्या कारपोलिंगच्या ग्रुपवर मला वाटतं आस्तादनी पहिल्यांदा ही आयडिया हे केली होती की आपण, कारण आम्ही कसं व्हायचं, पुण्यातले जे ऍक्टर्स आहेत आम्ही सगळेजण मराठी शाळांमधले असतील किंवा फॉर दॅट मॅटर पुण्यातली कुठली शाळा, तर पुण्याला ढोल ताशाची संस्कृती ही कल्चर बरंच जुनं असल्यामुळे प्रत्येकाला, बऱ्याच लोकांना त्याची आवड आहे. आणि आम्ही खूप जण, म्हणजे श्रुती असेल, मी असेल, सिद्ध्या चांदेकर असेल, अजून असे बरेच जण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ढोल पथकांमध्ये जाऊन आम्हाला बोलवलं जायचं की तुम्ही इथे आणि आमच्याबरोबर ढोल वादन करा किंवा मिरवणुकीत आमच्याबरोबर चला. तर असे आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो. आणि मी नुमवीचाच विद्यार्थी, त्यामुळे मी तर हे कल्चर खूप लहानपणापासून अनुभवलं. सो तसे आम्ही जात असल्यामुळे पण असांनी अशी संकल्पना मांडली की आपण असे वेगवेगळ्या ठिकाणी जातो, मग आपण एखादं पथक का करायला नको. सो आम्हाला सगळ्यांना ती संकल्पना आवडली आणि आम्ही त्याला सांगितलं की चालेल आपण करूया. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ती ऍक्टिव्हिटी सुरू केली. सो आम्ही कोणाचं फंडिंग नाही, काही नाही, आम्ही खिशातनं कॉन्ट्रीब्युशन काढून की आता आपल्याला ढोल किती घ्यायला लागतील, ताशे किती घ्यायला लागतील, कारण त्याच्यातला प्रायर अनुभव पथक कसं रन करायचं हा कोणालाच नव्हता. तर आम्ही तसं त्या गोष्टीला सुरुवात केली. मग आम्हाला काही आमच्या इतर पथकातल्या मित्रांनी त्यात जॉईन होऊन आम्हाला कशा पद्धतीने वादन करतात, हात कुठले असतात, ताशा कशा पद्धतीने वाजवला जातो, लीड फॉलो कसं असतं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि कलावंत हे नाव श्रीकर पित्रे म्हणून जो ऍक्टर आहे, तर आमचं असं नावावर चाललं होतं की नाही काय नाव ठेवावं. तर कलावंत नावाची आयडिया श्रीकर पित्रेची. तर तो म्हणला कलावंत हे नाव आपल्याला, मला वाटतं शोभेल, चांगलं वाटेल, म्हणजे ते कुठेतरी त्या संस्कृतीबद्दलही बोलतं आणि त्याला एक ना असा एक रॉयल कलावंत याला बाज खूप छान आहे. त्यामुळे कलावंत हे नाव श्रीकरनी प्रपोज केलं आणि आम्हाला पण आवडलं. सो आता हे सगळं सुरू झालं 2013 मध्ये आणि आता हे 11वं वर्ष आहे. तुम्ही वादनाशी कसे जोडले गेलात, म्हणजे ढोल ताशाशी तुम्ही लहानपणापासून जोडले गेला की पुढे जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आला किंवा नुमवीमध्ये आला तेव्हा जोडले गेला? मी नुमवीचा विद्यार्थी. मी अगदी म्हणजे माझं प्रायमरी स्कूलिंग पण छोट्या नुमवीमधनं झालंय. सो पुण्यातल्या 4 शाळा आहेत की जिथे ढोल ताशा कल्चर हे ऍक्च्युली पुढे आलं. सो ढोल ताशाला सुरुवात केली ती ज्ञानप्रबोधिनीनी आणि तिथून ते अजून 3 शाळांनी खूप उचलून धरलं आणि खूप तिथे मोठं झालं. ते म्हणजे एक म्हणजे नूतन मराठी विद्यालय, रमणबाग आणि गरवारे प्रशाला. तर मी नुमवीचा विद्यार्थी, त्यामुळे मी अगदी लहानपणापासून हे कल्चर बघतोय. आमच्या शाळेत प्रॅक्टिस असायची, याच जागी ती प्रॅक्टिस व्हायची आणि खूप मोठं पथक असायचं नुमवीचं. आणि शाळेच्या गणपतीचं विसर्जनाची मिरवणूक ही बघण्यासारखी असायची. नुमवीची आणि रमणबागची मिरवणूक क्रॉस व्हायची, मग त्याच्यात जुगलबंदी व्हायची 2 पथकांमध्ये. पण तेव्हा या ढोल ताशा कल्चरला आत्ता जे स्वरूप आहे, आपण म्हणू की ज्याला थोडासा एक व्यावसायिक
व्यावसायिक स्वरूप खूप आता आलंय, ते तसं तेव्हा अजिबात नव्हतं. तेव्हा फक्त शाळेतली मुलं, त्या शाळेतली मुलं आणि त्या शाळेचं पथक, या 4 शाळा, त्याच्या पलीकडे हा कॉन्सेप्टच नव्हता. सो त्यामुळे ते अनुभवलेलं असल्यामुळे मी त्याच्याशी आधीपासून जोडलेला होतो. शाळेत असताना कधी हे फारसं केलं नाही, कारण असं ना एक शाळेत असताना एक अशी एक गोष्ट होती की ABC अशा आमच्या झेडपर्यंत तुकड्या होत्या. तर तिथे असं होतं की AB तुकडीतली मुलं पथकात जात नाहीत, कमीपणाचं समजलं जायचं. आणि मी लकीली थोडा अभ्यास करत असल्यामुळे मी AB तुकडीत असायचो. त्यामुळे कुठेतरी मित्र म्हणायचे, मला खूप आवडायचं की मला पथक जॉईन करायचं, पण ते मला वेड्यात काढायचं की अरे पथक कुठलं जॉईन कर, वेडास का, ते काय आपलं तू AB तुकडीतला आहेस. त्यामुळे शाळेत कधी नाही, पण ती अट्रॅक्शन भयंकर होतं. आणि शाळेत असताना मला एकही असं वर्ष आठवत नाही की जेव्हा मी अख्खी गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहिली नाही. प्रत्येक वर्षी माझा एक मित्र लक्ष्मी रोडला राहायचा, शाळेचीच मागची बाजू आहे, त्याला तिथे तो राहायचा आणि त्या बरोबर लक्ष्मी रोडवर ती बिल्डिंग आहे. त्यामुळे आम्ही ती अख्खी गणेश विसर्जनाची मिरवणूक त्याच्या घराच्या गच्चीत बसून बघायचो. त्यामुळे त्या गणेशोत्सवाशी, त्या सगळ्या गोष्टींशी खूप जवळनं जोडला गेलो होतो. आणि 96 मध्ये शाळेतनं पासआउट झाल्यानंतर पण ते हळूहळू मग ढोल ताशा कल्चर हे वेगळ्या पद्धतीने बाहेर आलं आणि त्याला मग ते कमर्शियल स्वरूप येत गेलं की वेगळी बाहेरची पथकं लोकांनी स्वतः तयार केलेली, आणि मग ती गणपती वेगवेगळ्या मंडळांकडे जाणार, आणि मग तेव्हा मग शिवगर्जना आणि अशी पथकं तयार झाली. तर त्याच्याशी तेव्हा जोडला गेलो होतो. त्यामुळे पुढे जाऊन ती आयडिया कुठेतरी अशी होती मनात की आवडेल हे जॉईन करायला. आणि जेव्हा मला आठवण अगदी क्लिअर कट आठवते की आम्ही एका पथकात, मी आणि माझा मित्र पुष्कर कुलकर्णी, आम्हाला इच्छा होती की आपण कुठलं तरी पथक जॉईन करू. तर एका पथकाच्या प्रॅक्टिसला आम्ही जायचो रेग्युलर. आणि तिथे अशी खेळ होते की तेव्हा त्यांचा दबदबा होता, खूप पॉप्युलर पथक होतं. आणि तिथे नवीन आलेल्या लोकांना ना ते असं एक दोर लावून त्याच्या बाहेर उभं करायचे. आणि आम्ही बरेच दिवस तिथे बाहेर उभे होतो, पण आम्हाला कधी त्यांनी आत एंट्री दिली नाही. आणि तेव्हा मी पुष्करला म्हणलो होतो की नाही, एक दिवस ना आपलं काहीतरी असं एस्टॅब्लिशमेंट असेल, आपण करूया. आणि ते स्वप्न आता सत्यात आलंय. नक्कीच नक्कीच. आता जेव्हा गणेशोत्सवाची चाहूल लागते पुण्यामध्ये, किंवा जेव्हा गणेशोत्सवाला एक दीड महिना राहतो, तेव्हा मूर्तिकारांची झाली किंवा ढोल पथकांची झाली, ती लगबग सुरू होते. ढोल पथकांचा सराव सुरू होतो वाद्यपूजनानंतर. सो ह्या वाद्यपूजनापासून विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंत पथकाचं शेड्यूल काय असतं, की कशा फेजेसमध्ये तुमची प्रॅक्टिस होते? आम्ही जनरली काय करतो की आमची एक मॅनेजमेंटची टीम असते, 8 ते 10 जणांची. कोण आहे त्या टीम मध्ये? त्याच्यात आता मी आहे, श्रुती मराठे आहे, त्यानंतर आमचा रोहित लिमये नावाचा मित्र आहे, पुष्कर कुलकर्णी, मानस कुलकर्णी, त्यानंतर अजून अशी बरीच लोक, सोनल गोखले, आरती पाठक, अशी अनेक लोक आहेत. आणि या सगळ्यांची आमची बेसिक कोअर टीम आहे. त्याच्यानंतर सेकंड इन लाईन म्हणून आम्ही अजून एक टीम तयार करतो की जी ऍक्च्युअल आम्हाला सपोर्ट टीम म्हणून काम करते. सो वाद्यपूजनाच्या तयारीपासून असेल आणि ते सगळं प्लॅनिंग सुरू झालं की मग आम्ही पहिल्या इनिशियली, इव्हन वाद्यपूजनाच्या आधी काय होतं, वाद्यपूजन ज्या दिवशी करायचं असेल त्या दिवशी शिरस्ता असा आहे की एक साधारण वाद्यपूजन केल्यानंतर एक छोटं वादन करतात, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. सो त्यासाठी आधी वाद्यांची तयारी करायला लागते. सो वाद्य आणली जातात, आमचं जिथे गोडाव्याने तिकडनं आम्ही ते आणतो. वाद्यपूजनाच्या आधी एक 4-5 दिवस सगळी वाद्य तयार करून व्यवस्थित कंडिशनमध्ये आहेत ना या दृष्टीने सगळी तयारी केली जाते. ताणून, ढोल ताणणे, ताशाची पानं बदलायची असली तर बदलणे, या वर्षी बाकी काही अरेंजमेंटमध्ये जर चेंजेस करायचे असतील तर ते. आणि मग ऍक्च्युअल वाद्यपूजन केल्यानंतर आमची रेग्युलर तालीम सुरू होते, सराव सुरू होतो. आणि तो जनरली संध्याकाळी आपण 3 तासाचं प्रॅक्टिस सेशन असतात, 6 ते 9 अशा वेळात, कारण लोकांची ऑफिसेस संपवून आणि अशा, कारण आता शूटिंग्स असतील, कारण अनेक लोक असे आहेत की आमच्या म्हणजे फक्त ऍक्टर्स नाहीत तर या इंडस्ट्रीतले टेक्निकल साईड्स मध्ये पण असणारी बरेच लोक ह्याच्यात आहेत. सिनेमॅटोग्राफर्स असतील, डायरेक्टर्स असतील, नेपथ्य बघणारी लोक असतील, अजून क्रिएटिव्ह डिझायनर्स असतील, कॉस्ट्युम डिझायनर्स असतील, मेकअप आर्टिस्ट असतील, आपले कोरिओग्राफर्स असतील, असे अनेक लोक यात जोडलेली आहेत. सो त्यांची शेड्यूल सांभाळून प्रत्येक जण येतो प्रॅक्टिस साठी. आणि लकीली कसं आहे की आम्ही
गणपती म्हणजे ऍक्च्युअल गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधी 1 ते सव्वा महिना जिथे आपल्याला पोलिसांकडनं ऑफिशियल परवानगी मिळते तेवढाच ड्युरेशनसाठी आपण हे करतो, अदरवाईज आपण करत नाही. आणि त्यामुळे एकदा पोलीस परवानगी आपल्याला मिळणार आहे लक्षात आल्यानंतर मग आमची सगळी तयारी सुरू होते आणि तो 1 सव्वा महिना 1.5 महिना आपण प्रॅक्टिस करतो. आता जेव्हा पथकामध्ये कोणी नवीन येतो, म्हणजे आता समजा मी पथकामध्ये नवीन जॉईन म्हणून झालो आणि जे ऑलरेडी पथकामध्ये आहेत हो. त्यांच्यासोबत नवीन याचं कोऑर्डिनेशन बसणं किंवा बॉन्डिंग होणं हा. थोडं अवघडच गोष्ट आहे. तर हे पथकाचं मॅनेजमेंट कसं हे करतं, मॅनेज करतं की ह्यांचं बॉन्डिंग बसावं याच 1 ते पण सव्वा 1 जेन्युअनली सांगू काय, ते बॉन्डिंग ना ते असं आर्टिफिशियली बसवायची पण गरज पडत नाही. कारण मला वाटतं ते म्युझिक इतकं स्ट्रॉंग आहे की तुम्हाला तुमची ऍक्च्युअली ओळख नसलेल्या माणसा शेजारी जरी ढोल वाजवत असलात ना तरी त्या ढोल वादनाच्या कनेक्शन मधनं तुमची त्याच्याशी छान बॉन्डिंग होतं. तुम्हाला कळतं तो कशा पद्धतीचा वादक आहे, तो काय पद्धतीने वाजवतो, तुम्ही कशा पद्धतीने वाजवता आणि ते बॉन्डिंग नॅचरली होतं. आम्ही जनरली ही गोष्ट फॉलो करतो की नवीन टीम जी असेल, फ्रेशर्सची जी टीम असेल, 2 आवर्तनांमध्ये आपण जनरली प्रॅक्टिस घेतो. पहिल्या आवर्तनामध्ये फ्रेशर्सची टीम प्रॅक्टिस करते की जे पहिल्यांदा आहेत, ज्यांना आपल्या इथला फॉर्मॅट माहीत नाही, कशा पद्धतीने वादन केलं जातं, त्यांना पहिल्यांदा त्यांच्याकडनं बेसिक तयारी करून घेतली जाते. आणि सेकंड आवर्तन जे असतं ते आतापर्यंत 3-4 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आमच्या बरोबर आहेत त्यांचं सेकंड आवर्तन असतं की जी एक्सपिरियन्स लोक आहेत ज्यांना माहिती आहे की आपण काय सिक्वेन्सनी साधारण मिरवणुकीत वाजवतो किंवा कुठल्याही वादनात वाजवतो. सो सेकंड आवर्तन त्यांचं होतं. आणि जसा जसा गणेशोत्सव जवळ येतो तसे शेवटचे 15 दिवस असतील समजा प्रॅक्टिसचे, तेव्हापासूनच एकच आवर्तन सगळ्यांचं एकत्र केलं जातं. सो सगळ्यांना सेम लेवलला आणण्यासाठी ते एकत्र केलं जातं. त्यात परत मी म्हटलं तसं की वेगळं असं बॉन्डिंगसाठी एफर्ट्स घेण्याची गरज पडत नाही. कारण ते म्युझिक मधनं होणारं बॉन्डिंग, त्या वादनातनं होणारं बॉन्डिंग हे वेगळ्या लेवलचं. आणि पहिल्या आवर्तनामध्ये मॅनेजमेंट काय काय करतो, त्यांना कशा प्रकारे शिकवतो? पहिलं एक तर म्हणजे त्यांना बेसिक जे आपले ट्रॅडिशनल 1 ते 5 हात आहेत ढोल ताशाचे ते त्यांना शिकवले जातात. ताशाचं जो बेसिक, कारण ताशा हे ढोलापेक्षा थोडंसं डिफिकल्ट असलेलं वाद्य आहे. सो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त लागते. आणि ताशा इमिजिएटली तुम्ही आज वाजवायला लागलात उद्या त्याच्यात मास्टर झालात असं होत नाही. ढोल कदाचित तुम्हाला तुमच्या बेसिक अंगात ताल असेल तर ढोलाचे बीट्स पिकअप करायला तुम्हाला सोपं जातं. सो शक्यतोवर ताशावर आपण खूप फ्रेश लोक प्रिफर करत नाही, ज्यांनी थोडासा ताशा वाजवला आहे, ज्यांना साधारण माहिती की बाबा तबला येतो किंवा बेसिक अजून कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवता येतं, त्या व्यक्तीला आपण शक्यतोवर ताशावर घेतो. आणि ढोलाच्या ह्याला आपण बेसिक 1 ते 5 हातांपासून सुरुवात करतो. 1 ते 5 एकदा फिक्स झाले, लोकांच्या डोक्यात बसले, लोक त्याच्यात प्रो झाली, म्हणजे त्यांना फ्लुएन्सी आली त्याच्यात, की मग बाकीचे हात आणि या गोष्टी सुरू होतात की त्याच्यात काही व्हेरिएशन्स केलेली असतात, इथे काही ऑल्टरेशन्स केलेली असतात, त्या ह्यानी मग वादन केलं जातं. ओके, लेट्स टॉक अबाउट द ऑन डे एक्झिक्युशन. ऑन डे म्हणजे विसर्जनाची मिरवणूक झाली किंवा चतुर्थीची जी मिरवणूक असते त्यावेळेस रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण गर्दी असते, वरनं पुण्याचा ट्रॅफिक आणि कधी कधी तर पावसाची हजेरी येतेच. तर मग ह्या सगळ्या चॅलेंजेस असताना देखील पथकातले जे काही वादक आहेत ते आपली एनर्जी, आपला उत्साह मेंटेन करून पूर्ण मिरवणुकीमध्ये 5 ते 6 तास जे काही ढोल ताशा किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते कॅरी करत कसे वाजवतात आणि ती एनर्जी मेंटेन कसे ठेवतात ते? तुला खरं सांगू का, मला वाटतं त्याच्यासाठी ना म्हणजे असं एक तर ती एनर्जी बिल्टअप करण्यासाठी म्हणून आपण तालीम ठेवतो, सराव ठेवतो. सो आपण जो 1 सव्वा महिना आपण त्याच्यावर जे काम करतो त्याच्यात कुठेतरी ती एनर्जी क्रिएट होते, ती बिल्टअप होते आणि तुम्हाला कसं स्वतःचं एनर्जी कॉन्झर्व करायची आहे आणि ती कशी वापरायची आहे हे ती तुम्हाला आयडिया यायला लागते हळूहळू. सो पहिल्या 2 चौकामध्ये काय एनर्जीनी वाजवायचं, त्याच्यानंतर काय वाजवायचं, साधारण मिरवणूक जर 4 तासाची असेल तर स्वतःच्या तिथे शफलिंग कसं करायचं किंवा कुठे मला किती वेळात मी दमतो याचा अंदाज आल्यानंतर कुठे मला रिप्लेसमेंट लागेल, या गोष्टींचा एक माणसाला अंदाज यायला लागतो. आणि परत बाकीच्या गोष्टी तर आपण प्रोव्हाइड करतो, पाणी असेल किंवा एखादं एनर्जी ड्रिंक असेल की बाबा ORS असेल, या गोष्टी तर आपण प्रोव्हाइड करतो. पाऊस आला तर त्याच्यासाठी आपण सगळी अरेंजमेंट, म्हणजे पाऊस आला तर आपण वादकांसाठी सॅडली काही अरेंजमेंट करू शकत नाही, पण ढोलांसाठी ढोलाची पानं भिजू नयेत म्हणून त्याला कव्हर्स करणं, या गोष्टी तर आपण करतोच.
प्लस आता काय असतं की ढोल वाजवताना जी रिप्लेसमेंटला लोक असतात ती क्राऊड कंट्रोल हा त्यांच्या हातात असतो. ओके. कारण जोपर्यंत ते ढोल वाजवत नाहीत, पण क्राऊड कधी कधी काय होतं तर याच्यात ऍक्टर्स इन्व्हॉल्ड असल्यामुळे कधी कधी लोक ती आम्हाला बघायला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकते आणि त्यांना कंट्रोल करायला ते रिप्लेसमेंटची जी मंडळी असतात, म्हणजे कधी कधी आम्हालाही क्राऊड कंट्रोल करायला लागतो जेव्हा आम्ही वाजवत नाही. सो ते करायला लागतं आणि ती प्रत्येकाची जबाबदारी असते आणि ती तो प्रत्येक जण आनंदाने करतो. आणि मिरवणूक मॅनेजमेंट करताना आम्ही जनरली काय करतो, आम्हाला आधी आम्ही रूट बघून येतो, किती तासाचा असेल काय, साधारण आपल्याला अंदाज येतो की स्पीड काय असतो, ह्या जनरली मिरवणुकीचा स्पीड काय असेल, आणि त्याच्यावरनं आम्ही गेज करतो की कुठे किती थांबायचे, कुठे काय रिप्लेसमेंट्स करायचे आहेत, किंवा कुठे आपल्याला काय पद्धतीचं वादन करायचंय, कुठल्या चौकात आपल्याला काय पद्धतीची लोक बघायला येणं अपेक्षित आहे. सो ह्याचे साधारण आता ओव्हर द इयर थोडेसे अंदाज आलेले असल्यामुळे आपण त्या पद्धतीने वादन करतो. आणि स्थिर वादन असेल की एकाच जागी उभं राहून समजा 1 तासभर वाजवायचं असेल तर त्याचे पण पॅटर्न ठरलेले असतात की काय पद्धतीने आपण 1 तासाचं वादन की लोक एन्जॉय करतील, लोकांना एका स्लो पेसपासून स्टार्ट होऊन त्या एका एनर्जी लेवलला नेणं, त्याची जी गंमत आहे ती कशी बिल्टअप करायची. आणि बऱ्याचशा गोष्टी या ताशावर ते वादन मॅनेज होतं. ताशा असेल, ध्वज असेल, पण जनरली हात बदलणं या गोष्टी ताशावर होतात. सो ताशाची टीम पण तेवढी स्ट्रॉंग असायला लागते. सो त्याच्यात काही लीडर्स असतात, ताशाचे लीडर्स असतात, ढोलाचे लीडर्स असतात की जे कुठल्या वेळी कुठला हात उचलायचा हा कॉल घेतात. सो या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्ड असतात आणि त्या सिच्युएशनवर आपण प्लॅन करत जातो. ओके. आता जसं तुम्ही म्हटलात की ह्याच्या पथकामध्ये खूप सारे ऍक्टर्स इन्व्हॉल्व्ह असतात आणि ह्यामुळेच पथकाचं नाव आहे पुण्यामध्ये. तर हे ऍक्टर्स झाले किंवा फिल्म इंडस्ट्रीमधले जेवढे काही टेक्निशियन्स झाले, ते आपलं शेड्यूल कसं मॅनेज करतात पथकाच्या प्रॅक्टिससाठी येण्यासाठी? नाही आहे, तुला सगळं लिटरली सांगतो की हा त्यांचा चांगुलपणा आहे की आम्हाला प्रत्येकाला मनापासून या गोष्टीची आवड असल्यामुळे ना लोक स्वतःहून त्यांची शेड्यूल्स मॅनेज करतात. म्हणजे आता सिद्धार्थ जाधव असेल तर आता आज तो प्रॅक्टिसला होता, तर तो म्हणजे केवळ तो प्रॅक्टिससाठी म्हणून ऑल द वे मुंबईहून इकडे आला होता, कारण त्याला 1 दिवस वेळ मिळाला. सो त्यांनी इव्हन गणपतीमधल्या काही डेट्स असतील तर आम्ही ते बरोबर अरेंज करतो की बाबा मला हे दिवस मिरवणुकांना द्यायचे. सो आम्हाला त्या वेळेला कुठलंही काय आलं, आणि आता लोकांना ना बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की आम्ही ही ऍक्टिव्हिटी करतो आणि ही ऍक्टिव्हिटी आम्ही फक्त गणेशोत्सवात करतो. त्यामुळे आम्हाला बाहेर नाही तेवढा सपोर्ट लोकांचा मिळतो की बाबा तुला कुठल्या ह्या डेट्सला तू नाही, ओके मग ह्या डेट्सला आम्ही तुला काही एंगेज करून ठेवत नाही. सो ते दिवस आम्ही बरोबर मॅनेज करून प्रॅक्टिसला पण देतो आणि गणेशोत्सवातल्या वादनांना पण देतो. हा जो पिरियड आहे 1 ते 1.5 महिन्याचा, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण सराव करता, एकत्र येता, तर ह्या 1.5 महिन्यांमध्ये आणि उर्वरित वर्षामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? खूप फरक असतो. कारण काय, आता या 1.5 महिन्यामध्ये एकतर आपण एवढ्या लोकांमध्ये सतत असतो, वादन करणं, त्या म्युझिकची एक वेगळी, त्या बीट्सची एक वेगळी एनर्जी असते, ऊर्जा असते, त्याची एक झिंग वेगळी असते. आणि मला वाटतं ती आम्हाला पुढचं अख्खं वर्ष काम करायला मदत करते. कारण ते जे घेऊन जातो ना, त्या चर्चा पुढे 6 महिने लिटरली आपल्याला कसे जातात कळत नाही. कारण इथल्या जे काय झालं होतं, कसं झालं होतं, ह्या मिरवणुकीतली मजा, त्या मिरवणुकीतली मजा, त्या वादनातली मजा, ही डिस्कशन्स पुढे 6 महिने चालतात. कारण लिटरली ती गंमत पुन्हा पुन्हा डिस्कस करण्यासारखी असते. आणि मग ते पहिले 6 महिने गेल्यानंतर इमिजिएटली पुढच्या येणाऱ्या गणेशोत्सवाबद्दलचं प्लॅनिंग सुरू होतं. सो खरंच ती ऊर्जा पुढचं अख्खं वर्ष आपल्याला पुरते. त्यामुळे ती गंमत आहे त्याची. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही तुमचा टाइम दिला थँक्यू. इंटरव्ह्यूला. व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच. Hello. Hi. I'm Sanskriti. Hi. And we are from Vishwakarma Institute of Technology. We are from VEDC. आमची ऑफिशियल ऑन्टरप्रिनरशिप सेल आहे VIT पुण्याची. आणि आज ऍक्च्युली कलावंतचा जो प्रवास आहे सुरुवातीपासूनचा, तर त्याच्याबद्दल थोडेसे प्रश्न विचारायचे होते. येस. सो सुरुवातीपासून जाणून घेऊयात की ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली आणि मग तिथून तुमचा प्रवास इकडे कसा सुरू झाला? सो कलावंत ढोलताशा पथकला तर 11 वर्ष झाली आणि ती संकल्पना बरेच जणांच्या, असे 4-5 जणांच्या डोक्यात येऊन सुरू झालेली कल्पना आहे, जिथे आमचं उद्दिष्ट असं होतं की जे सगळे या इंडस्ट्रीमधले आहेत, म्हणजे नॉट ओन्ली ऍक्टर्स, पण टेक्निशियन्स म्हणा, म्युझिशियन्स म्हणा, सिंगर्स म्हणा, प्रोडक्शन मधली जर कोण असतील तर ते म्हणा, या सगळ्यांसाठी ना एक पथक असावा जिथे ते येऊन ढोलताशा आणि ध्वज हे करतील.
आणि या विचारातनं कलावंत ढोल ताशा पथकची सुरुवात झाली. यंदाचं हे आमचं 11वं वर्ष आहे. हो, दॅट इज रिअली गुड. 11 वर्षापर्यंतचा म्हणजे सक्सेसफुली हे पथक चाललंय. येस. आणि म्हणजे म्हणजे ही संकल्पना आली कोणाच्या डोक्यात आणि तिथून मग आय थिंक असतात येस. हो. आणि असतात काळेंच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि असतात होते, अजून 2-3 होतात. सौरभ वॉज ऑल्सो वन ऑफ देम. सो 5 जण होते ज्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि ती एक्झिक्यूट केली. सुरुवातीला खूप कमी लोक होती या पथकामध्ये, कारण पथक नवीन होतं, त्यात अनेक जणांना वाजवता येत नव्हतं. सो ते शिकण्यापासण्याची तयारी होती. ते पथक कंटिन्यू करणं इज ऑल्सो अनदर टास्क, कारण ते खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सो पण येस, वी आर 11 years स्ट्रॉंग नाव आणि इच इयर वी हॅव बीन ग्रोईंग व्हेरी वेल. वी हॅव बीन ग्रोईंग. आता खूप लोकांना कलावंत ढोल ताशा पथक आहे आणि छान वाजवतो, कॉम्प्लिमेंट्स मिळतात. सो इट हॅज बीन अ ग्रेट जर्नी सो फार. ओके. या जर्नीमध्ये आतापर्यंत काही सुरुवातीला जेव्हा सगळ्या गोष्टी तुम्ही एक्झिक्यूट करत होता तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम्स फेस केले असतील तुम्ही, आणि मग ते काय प्रॉब्लेम्स फेस केले आणि कसे तुम्ही टॅकल केले? डेफिनेटली मला वाटलं कुठलीही गोष्ट सुरू केल्यानंतर टू रीच अ पर्टिक्युलर पॉइंट, ते गाठेपर्यंत तुम्हाला खूप हर्डल्स येतात, तुम्हाला खूप गोष्टींचा सामना करायला लागतं आणि तसं आमच्या बाबतीतही आलं. नुसतं पथक सुरू करून काही फायदा नसतो. ती तुम्हाला प्रॅक्टिस घ्यायला जमतेय का, कारण 1.5 महिना आधी आपण प्रॅक्टिस सुरू करतो. सो ती प्रॅक्टिस घ्यायला जमतेय का, किती लोक जॉईन होत आहेत, किंवा 10 दिवस जे गणपती जे असतात तुम्ही किती आणि कुठे मिरवणुका करतायत, स्थिर वादनं करतायत. दीज आर अ लॉट ऑफ चॅलेंजेस दॅट वी फेस्ड इन द स्टार्ट ऑफ कलावंत ढोल ताशा पथक. पण लाईक आय सेड की प्रत्येक वर्ष काही ना काहीतरी आम्ही शिकत गेलो, काही ना काहीतरी आम्हाला कळलं, काही ना काहीतरी आम्ही ग्रो होत गेलो आणि या वी बीन गुड सो फार. ओके. आणि आम्ही आता पाहिलं की तुमची प्रॅक्टिस जवळजवळ 3 ते 4 तासाचं आय गेस आवर्तन म्हणतात त्याला. 3 तासाचं एक आवर्तन असतं आणि तरी सुद्धा सगळे लोक खूप एनर्जेटिकली ढोल वाजवत होते. आणि आय थिंक फक्त छोटासा आय गेस 5 मिनिटाचा ब्रेक होता आणि एवढं एनर्जेटिक लोकांना मोटिवेशनल ठेवणं तेवढं इज अ पार्ट ऑफ टीम मॅनेजमेंट आणि टीम बॉन्डिंग. सो हाऊ आर यू मॅनेजिंग दॅट, कारण वी आर सीइंग दॅट इट इज वर्किंग रिअली गुड. नो, ऍक्च्युली आम्ही ऍज सच कोणाला मोटिवेट करत नाही आहोत. मला वाटतं ते वादन करतानाच एक तुमच्यामध्ये मोटिवेशन घेऊनच तुम्ही आलेले असतात. हे आता जे तू 3.5 तास वादन बघितलंस ते तर स्थिर वादन होतं. जे शेवटच्या दिवशी असतं तिथं मिरवणूक असते. सो तुम्ही चालता चालता वादन करता आणि ते साधारण 5 तासाचं असतं. सो द होल पॉइंट 3.5 तासाचं वादन करण्याचंच कारण असं आहे की तुमच्यामध्ये तो स्टॅमिना बिल्ड व्हावा. तुम्ही ढोल वाजवून 3 तास, 4 तास, 5 तास वाजवणं ही सोपी गोष्ट नाहीये. सो ते कारणच असं आहे की 1.5 महिना रिहर्सल याच्यासाठी सुरू करतो, कारण तुम्ही जी प्रॅक्टिस चालू आहे ती शिकावी आणि तुमची बॉडी यूज टू व्हावी. कारण ते वाजवणं, तो ढोल उचलून वाजवणं, ताशा वाजवणं, ध्वज हे करणं, ह्याला सगळ्याला खूप स्ट्रेंथ लागते आणि ती स्ट्रेंथ आदल्या दिवशी अशी येत नाही. त्याला 1-1.5 महिना व्यवस्थित प्रॅक्टिस करायला लागते आणि मगच ती येते. ओके. आणि कलावंतचा सुरुवातीपासूनचा तो आतापर्यंतचा प्रवास, म्हणजे आम्ही पण पाहतो आता कलावंत इज अ वेल नोन नेम, सगळ्यांना माहिती आणि सगळ्यांना कलावंत जॉईन करायचंय पुण्यात. सो सुरुवातीचे असे काही प्रसंग आहेत का की किंवा पहिला जेव्हा तुम्ही ढोल वादनाचा कार्यक्रम केला होता तेव्हाच्या काही आठवणी किंवा तेव्हापासूनचा आतापर्यंत कसं चेंज होत झालं आणि कसं डेव्हलप झालं कला? मला आठवणी असतात नाही, पण मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. मी पहिल्यांदा जेव्हा ढोल वाजवला होता तेव्हा मला वाटलं ते हे सोपं असेल, ढोल वाजवायला काय एवढं लागणार आहे तुम्हाला. पण दुसऱ्या दिवशी आय हॅड सो मच ऑफ बॉडी पेन, कारण तुमचा हात सतत मूव्ह होत असतो. तुम्ही एक साधारण एवढा मोठा ढोल तुमच्या कमरेला बांधून उभे असतात अँड युअर बॉडी इज नॉट यूज टू दॅट काइंड ऑफ प्रेशर अँड वेट दॅट. हा, सो मला अजूनही पहिला दिवस आठवतोय. ढोल वाजवण्याची माझी पद्धत चुकत होती, ढोल बांधण्याची माझी पद्धत चुकत होती. पण दे हॅव बीन अ कपल ऑफ पीपल ज्यांनी मला छान गाईड केलं आणि आता मी चांगला वाजवते. आम्ही जेव्हा तिथे बसलो होतो तेव्हा आम्हाला पण तेच वाटत होतं की सोपं, पण आता ते समजलं. कलावंताचं भविष्यात आणखी काय तुम्ही प्लॅन करताय? काही नवीन ऍडिशन्स किंवा नाविन्यपूर्ण काही? टू सून टू से, 1 year at a time.
आता या वर्षीचं कॉन्सन्ट्रेशन आता ऑलमोस्ट 4-5 दिवसात आता बाप्पाचं आगमन होणार आहे. सो वी कॉन्सन्ट्रेटिंग दिस इयर. हे 10 दिवस आमच्यासाठी महत्वाचे. पुढच्या वर्षी जेव्हा प्रॅक्टिस करायची सुरुवात करू तेव्हा काय डोक्यात अजून वेगळं येत आहे त्याचा विचार करू आणि काहीतरी वेगळं करायचा नक्कीच प्रयत्न करू. Okay. It was really nice talking with you. थँक्यू. It was really good to learn about कलावंतची जर्नी सुरुवातीपासून. आणि थँक यू सो मच फॉर Thank you. युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सो मच. थँक्यू.